भारतीय चलनातील प्रत्येक नोटेवर एका बँकेचं नाव असतं। ती बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। व्याजदर कमी करायचा असो किंवा वाढवायचा असो, एखाद्या बँकेला परवानगी द्यायची असो किंवा बंधनं घालायची असो, त्याबाबत निर्णय घेते ती रिझर्व्ह बँकच। सर्वसामान्य नागरिकांशी रिझर्व्ह बँकेचा रोजचा संबंध येत नसला तरी रिझर्व्ह बँकेचं कामकाज आणि बँकेचे अधिकार याबाबत सर्वसामान्यांना नेहमीच उत्सुकता असते। आज भारतीय रिझर्व्ह बँकेचा स्थापना दिवस आहे। त्यानिमित्त रिझर्व्ह बँकेची सुरुवात, कामकाज आणि भारतीय अर्थव्यवस्थेत रिझर्व्ह बँकेचं स्थान याबाबत माहिती देणारं बी न्यूजचं विशेष वृत्त। देशभरातील सर्व बँकांच्या कामकाजाचं नियंत्रण करणारी बँक अशी रिझर्व्ह बँकेची ओळख आहे। पण यापेक्षाही अनेक मोठे उपक्रम रिझर्व्ह बँकेमार्फत चालवले जातात। भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना 1 एप्रिल 1935 साली एक खासगी संस्था म्हणून झाली होती। रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं। रिझर्व्ह बँकेचा आराखडा, कामकाजाची पद्धत आणि आर्थिक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या पुस्तकातून घेण्यात आलाय। 1949 सालापर्यंत या केंद्रीय बँकेचं राष्ट्रीयकरण झालं नव्हतं। सर्वसाधारणपणे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष गणलं जातं। मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून असं मानलं जातं। भारतात आरबीआयची स्थापना हिल्टन यंग कमिशनच्या आधारावर झाली आहे। रिझर्व्ह बँकेमध्ये द्वितीय श्रेणीचे कर्मचारी नाहीत। प्रथम श्रेणी, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीमध्ये एकूण 17,000 कर्मचारी काम करतात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मुंबईतील मुख्यालयात मॉनिटरी म्युझियम म्हणजे मुद्रा संग्रहालय आहे। रिझर्व्ह बँकेचा लोगो ईस्ट इंडिया कंपनीच्या डबल शिक्क्यानं प्रेरित आहे। देशभरातील राष्ट्रीयकृत आणि शेड्यूल्ड बँकांच्या कामकाजावर नियमन ठेवणं, गृह कर्जासह विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर ठरवणं, बँक ग्राहकांच्या सेव्हिंग, करंट आणि सीसी खात्यावरील रकमेवर व्याजाची आकारणी करणं, बँकेवर प्रशासक नेमणं, देशाच्या आर्थिक स्थितीबाबत केंद्रीय मंत्रिमंडळाला सूचना आणि मार्गदर्शन करणं अशी महत्त्वाची कामं रिझर्व्ह बँक करते। शिवाय बँकेतर्फे देशाच्या चलनी नोटांची छपाई केली जाते। यापूर्वी 1938 साली रिझर्व्ह बँकेनं 5,000 आणि 10,000 रुपये मूल्य असलेल्या नोटांची छपाई केली होती। त्यानंतर 1954 आणि 1978 सालामध्ये नोटांची छपाई करण्यात आली होती। आरबीआयनं जुलै 1948 पर्यंत पाकिस्तान आणि एप्रिल 1947 पर्यंत म्यानमारमध्ये सेंट्रल बँकेच्या रूपात काम केलं होतं। ऑस्बॉर्न स्मिथ हे रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर होते। त्यांनी 1 एप्रिल 1935 रोजी कार्यभार स्वीकारला आणि 30 जून 1937 पर्यंत ते पदावर होते। मात्र त्या काळातील एकाही नोटेवर त्यांची स्वाक्षरी नाही। त्यानंतर जेम्स ब्रेड टेलर हे 1937 ते 1943 या काळात गव्हर्नर होते। त्यानंतर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर। 11 ऑगस्ट 1943 रोजी ते या पदावर विराजमान झाले। 1950 ते 1956 या काळात त्यांनी भारताचे पहिले वित्त मंत्री म्हणूनही काम पाहिलं होतं। त्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे वित्त मंत्री आणि पुढे पंतप्रधान पद भूषवणारे आतापर्यंतचे एकमेव गव्हर्नर ठरले आहेत। 1935 पासून 2008 सालापर्यंत 21 विविध सनदी अधिकाऱ्यांनी आरबीआयचे गव्हर्नर म्हणून काम केलंय। 2003 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला डेप्युटी गव्हर्नर बनण्याचा मान के.जे. उडेशी यांना मिळालाय। एकूणच देशाच्या नोटा छापण्याबरोबरच सर्व राष्ट्रीयकृत बँकांची शिखर संस्था आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। बी न्यूजसाठी वृत्तसंकलन विभागासह ताज मुल्लाणी।